दिवंगत उद्धवराव पाटील यांच्या जीवन कार्याचा पट विलक्षण वेगळा वाटतो। आपले सारे आयुष्य राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवेला वाहिलेल्या या ऋषितुल्य तपस्वी नेत्याचे जीवन म्हणजे समाजसेवा करू पाहणाऱ्या आणि हटके राजकारण करू मागणाऱ्या युवकांसाठी आदर्शच आहे। उद्धवरावांनी आपले आयुष्य अभ्यास अनुभवांनी सजवलं। उस्मानाबाद जिल्ह्यातील इर्ले खेड्यातील सामान्य शेतकऱ्याचा हा मुलगा, कुटुंबातील पहिल्या पिढीचा हा मुलगा वकील आणि पदवीधर बनतो। जगभरातील नव्या विचारांचा, पुरोगामी डाव्या परंपरांचा, राजकारणाचा गहन व्यासंगाने अभ्यास करतो। बहुजन समाज उद्धाराची कास धरून शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा हातात घेऊन आयुष्यभर प्राणपणाने तत्वाने जपतो। शेतकरी, शेतमजूर, दलित, वंचित, आदिवासी कामगारांसाठी या नेत्याने संघर्ष केला। उस्मानाबाद येथील राजर्षी शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात भाई उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण समारंभाचं आयोजन शुक्रवारी करण्यात आलं होतं। या प्रसंगी उद्धवराव पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण आमदार गणपतराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले। या प्रसंगी माननीय विवेक पाटील, माजी राज्यमंत्री माननीय दिलीपराव देशमुख, वृत्तपत्र प्रहारचे संपादक मधुकर भावे, मधुकरराव चव्हाण, माजी खासदार पद्मसिंह पाटील, पंडितराव हर्षे, सुजितसिंह ठाकूर आदी मान्यवरांसहित पदाधिकारी आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांचा स्वागत समारंभ देखील पार पडला। या प्रसंगी आमदार गणपतराव देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि कामगारांना न्याय देण्याचं काम उद्धवराव पाटील यांनी केलं आहे। या महान कार्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन व्यतीत केलं। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत ते लढत राहिले। तसे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये उद्धवराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे झाला। या प्रसंगी त्यांनी यशवंतराव चव्हाण तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन प्रवासावर देखील प्रकाश टाकला। महाराष्ट्राला ज्या नेत्यांनी घडवलं आणि या महाराष्ट्राच्या नेत्यांना महाराष्ट्राला पुरोगामी करण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी भागीदारी केली, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचाराची ज्योत महाराष्ट्रामध्ये ज्या नेत्यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला, भाई उद्धवरावजी पाटील, दाजीबा देसाई, भाई एन.डी. पाटील आणि अन्य पक्षातले सगळे नेते मंडळी, स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि अनेक नेत्यांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल। भाई उद्धवरावजी महाराष्ट्रामध्ये कष्टकरी जनतेचे नेतृत्व केलं। या राज्यातले शेतमजूर, या राज्यातले शेतकरी, या राज्यातला दलित, या राज्यातला जो शेतकरी कष्ट करणारा जो वर्ग होता, आयुष्यभर त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी लढे दिले। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, विधानमंडळामध्ये आणि दिल्लीच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये सगळे प्रश्न मांडले। सांगोल्याच्या कोर्टामध्ये हेलपाटे घाले, सोलापूरच्या जेलमध्ये ठेवले। एक महिनाभर केस चालल्यानंतर सांगोल्याच्या कोर्टाने शिक्षा दिली, त्याच्यानंतर पुण्याला हलवण्यात आलं। मला खंत वाटायला लागली की उद्धवरावजींना बोलावलं नसेल तर बरं झालं असतं। मी त्यांच्याजवळ विषय काढला, उद्धवरावजी मला माफ करा, या दुष्काळी परिस्थितीमध्ये सांगोल्याला तुम्ही मार्गदर्शन केलं आणि तुमच्यावरती सरकारनं खटला भरला, शिक्षा झाली। उद्धवरावजी म्हणाले हे आपलं कर्तव्य आहे, याच्यामध्ये खंत वाटण्यासारखं काही नाही। दुष्काळी जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीनं जे करावं लागलं ते केलेलं आहे, त्याच्यामध्ये खंत वाटण्याचं कारण नाही। लढाई करत असताना जखमा ह्या होतच असतात, त्या जखमेचं स्वागत केलं पाहिजे असा त्यांचे विचार।
तसेच उपस्थितांना मार्गदर्शन करताना माननीय विवेक पाटील यांनी उद्धवराव पाटील यांच्या वतीने करण्यात आलेल्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। तसेच त्यांनी शेतकरी, गोरगरीब आणि कामगारांसाठी लढणाऱ्या उद्धवराव पाटील यांच्या जीवन कार्यावर देखील प्रकाश टाकला। भाई उद्धवराव पाटलांबरोबर काम करण्याची आम्हाला संधी मिळाली नाही, पण त्याचं काम त्यांनी केलेलं ह्या राज्यासाठी, या राज्यातल्या श्रमजीवी जनतेसाठी, या राज्यातल्या मजुरांसाठी जे काम केलं ते विधानसभेच्या लायब्ररीच्या माध्यमातून आम्हाला डोळ्यासमोर आणता आलं। त्यांनी केलेलं काम, राज्याला विचार देण्याचं काम, आज जी राजकीय परिस्थितीबद्दल आता बराच वक्त्यांनी आतापर्यंतचा उल्लेख केला, पण या साऱ्याला बदल करण्याची हिंमत, ताकद, शक्ती भाई उद्धवराव पाटलांच्या विचारात आहे, हे मात्र या ठिकाणी मला निश्चितपणे आवर्जून सांगावं लागेल। आणि हे सांगत असताना आता सेक्युलरिझम ठेवावं का नाही ठेवावं, समाजवाद ठेवावं का नाही ठेवावं ह्याची चर्चा सुरू झालेली आहे, पण खरा निधर्मवाद काय, खरा सर्वधर्म समभाव काय, तो कृतीत दाखवण्याचं काम भाई उद्धवरावजी पाटील साहेबांनी केलेलं होतं। निजामाच्या विरुद्ध लढा देत असताना हा निजामीवरचा विरुद्ध लढा हा हुकुमशाहीच्या विरुद्ध आहे, पुन्हा मुसलमानाच्या विरुद्ध नाही, ठासून सांगणारा आणि समाजाला पटवून देणारा तो विचार जो खरा आहे तो खरा सर्व मर्म समभावाचा आहे। आणि ह्या परिस्थितीमध्ये त्यांचे अनेक दाखले अनेक वक्त्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या।